हॅलो फ्रेंड्स अँड वेलकम बॅक टू एक्झाम मराठी अकॅडमी। तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओत आपण केमिस्ट्रीचे काही एक्झाम टार्गेटेड क्वेश्चन्स डिस्कस करणार आहोत। तुमच्या अपकमिंग FDA अँड RRB एक्झामिनेशन पॉईंट ऑफ व्ह्यूने मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत। ऑर्गॅनिक, इनऑर्गॅनिक, त्यानंतर इन्स्ट्रुमेंटल, ॲनालिटिकल या सर्व टॉपिक्सचे क्वेश्चन्स यात इन्क्लूड आहेत आणि काही प्रिव्हियस इयर क्वेश्चन्ससुद्धा यात इन्क्लूड आहेत। सो इम्पॉर्टंट व्हिडिओ असणार आहे तुमच्या एक्झामिनेशन पॉईंट ऑफ व्ह्यूने। तर स्टार्ट करूया। EDTA इज काय असते? EDTA इथिलीन डायमाइन टेट्राएसिटिक ॲसिड, इथिलीन डायब्रोमो ट्रायमिथाइल ॲसिटिक ॲसिड, इथिलीन डायक्लोरो टेट्राएसिटिक ॲसिड, इथिलीन डायमाइन ट्रायक्लोरो ॲसिटिक ॲसिड। EDTA काय आहे? तर हे असते इथिलीन डायमाइन टेट्राएसिटिक ॲसिड। कोणत्या ऑप्शनमध्ये आहे? तर ऑप्शन ए मध्ये आहे। ऑप्शन ए विल बी युअर करेक्ट आन्सर। इथिलीन डायमाइन टेट्राएसिटिक ॲसिड असते EDTA। नेक्स्ट क्वेश्चन पाहूया। फ्रेंच चॉक काय असते? फ्रेंच चॉक ही सर्व इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स आणि त्यांची सिनोनिम्स खूप वेळा एक्झामला रिपीट होतात। सर्व इम्पॉर्टंट आहेत तुमच्या एक्झामिनेशन पॉईंट ऑफ व्ह्यूने। तर फ्रेंच चॉक काय असते? तर प्युरिफाईड टॅल्क असते ना फ्रेंच चॉक। ऑप्शन सी येईल तुमचं करेक्ट आन्सर। आणखी काय म्हणतात याला? तर हायड्रेटेड मॅग्नेशियम सिलिकेट असते ना, हायड्रेटेड मॅग्नेशियम सिलिकेट असते टॅल्क फ्रेंच चॉक। ठीक आहे। केमिकल फॉर्म्युला काय पाहिला होता आपण? तर 3MgO त्यानंतर 4SiO2H2O। ठीक आहे, हायड्रेटेड मॅग्नेशियम सिलिकेट। नेक्स्ट क्वेश्चन पाहूया। क्लोरिनेटेड लाइम इज प्रिपेयर्ड बाय द ॲक्शन ऑफ क्लोरीन गॅस ऑन सिलेक्ट लाइम, क्विक लाइम, लाइम वॉटर और लाइम। कशापासून बनवलं जाते क्लोरिनेटेड लाइम? तर जे सिलेक्ट लाइम असते त्यामधून क्लोरीन गॅस पास केला तर आपल्याला मिळते क्लोरिनेटेड लाइम। क्लोरिनेटेड लाइम काय असते? तर कॅल्शियम हायपोक्लोराइट असते ना क्लोरिनेटेड लाइम। सिलेक्ट लाइम काय असते? तर कॅल्शियम हायड्रॉक्साईड असते ना सिलेक्ट लाइम। यामधून क्लोरीन गॅस पास केला तर आपल्याला भेटेल कॅल्शियम हायपोक्लोराइट। कॅल्शियम हायपोक्लोराइट काय असते? तर ब्लिचिंग पावडर असते ना CaOCl ट्वाइस। तर कोणत्या ऑप्शनमध्ये आहे सिलेक्ट लाइम? तर ऑप्शन ए विल बी युअर करेक्ट आन्सर। क्लोरिनेटेड लाइम इज प्रिपेयर्ड बाय द ॲक्शन ऑफ क्लोरीन गॅस ऑन सिलेक्ट लाइम। सिलेक्ट लाइम असते कॅल्शियम हायड्रॉक्साईड। आणि सिलेक्ट लाइम कशापासून बनते? हा सुद्धा प्रिव्हियस इयर विचारण्यात आलेला क्वेश्चन आहे। तर हे जे क्विक लाइम असते हे पाण्यात मिक्स करून गरम केल्यावर भेटते सिलेक्ट लाइम। क्विक लाइम काय असते? तर कॅल्शियम ऑक्साईड असते क्विक लाइम, त्यामध्ये पाणी मिळून त्याला गरम केल्यावर भेटते सिलेक्ट लाइम। सिलेक्ट लाइम काय असते? कॅल्शियम हायड्रॉक्साईड। ठीक आहे। नेक्स्ट क्वेश्चन पाहूया। अँटी केकिंग एजंट फॉर हायग्रोस्कोपिक पावडर अँड ग्रॅन्युल्स इज कॅओलिन, मॅग्नेशियम ऑक्साईड, कोलायडल सिलिकॉन डायऑक्साईड, टिटॅनियम ऑक्साईड। अँटी केकिंग एजंट कोणत्या अँटी केकिंग एजंटचा यूज करतात फॉर हायग्रोस्कोपिक पावडर अँड ग्रॅन्युल्स? तर यासाठी कोलायडल सिलिकॉन डायऑक्साईडचा यूज करतात ना ॲज अन अँटी केकिंग एजंट। ऑप्शन सी विल बी युअर करेक्ट आन्सर। कॅओलिन काय असते? तर ॲड्झॉर्बंट असते कॅओलिन। आणि केमिकली कॅओलिन इज हायड्रेटेड ॲल्युमिनियम सिलिकेट। फॉर्म्युला काय असतो? Al2Si2O5OH4। ठीक आहे, हायड्रेटेड ॲल्युमिनियम सिलिकेट। मॅग्नेशियम ऑक्साईड काय आहे? तर मॅग्नेशियम ऑक्साईड अँटॅसिड आहे। टिटॅनियम डायऑक्साईड तर ओपेसिफाईंग एजंट आहे ना टिटॅनियम डायऑक्साईड। आपण पाहिलं होतं सनस्क्रीन्समध्ये याचा यूज करतात। नेक्स्ट क्वेश्चन पाहूया। क्लोरिनेटेड लाइम इज ऑल्सो नोन ॲज सिलेक्ट लाइम, डॅकिन सोल्युशन, ब्लिचिंग पावडर, क्विक लाइम। काय म्हणतात क्लोरिनेटेड लाइमला? तर आपण सिलेक्ट लाइम काय पाहिलं होतं? तर कॅल्शियम हायड्रॉक्साईड असते ना सिलेक्ट लाइम। कशापासून बनते? तर कॅल्शियम ऑक्साईडला पाण्यात मिसळून त्याला गरम केल्यावर भेटते कॅल्शियम हायड्रॉक्साईड। सिलेक्ट लाइम CaOH ट्वाइस। कॅल्शियम ऑक्साईड काय असते? तर क्विक लाइम असते ना कॅल्शियम ऑक्साईड। याला जेव्हा आपण पाण्यात मिक्स करून त्याला गरम करतो तेव्हा भेटते सिलेक्ट लाइम। आणि या सिलेक्ट लाइममधून आपण जेव्हा क्लोरीन गॅस पास करतो तेव्हा आपल्याला भेटते कॅल्शियम हायपोक्लोराइट जे असते ब्लिचिंग पावडर CaOCl ट्वाइस। सिलेक्ट लाइममधून कॅल्शियम हायड्रॉक्साईडमधून क्लोरीन गॅस पास केल्यावर आपल्याला भेटते कॅल्शियम हायपोक्लोराइड ब्लिचिंग पावडर। तर काय येईल करेक्ट आन्सर?
तर ऑप्शन सी ब्लीचिंग पावडर. क्लोरिनेटेड लाईम इज ऑल्सो नोन ॲज ब्लीचिंग पावडर. व्हॉट इज डॅकिन सोल्युशन? हा सुद्धा खूप वेळा एक्झामला रिपीट होतो क्वेश्चन. तर डॅकिन सोल्युशन असते सर्जिकल सोल्युशन ऑफ क्लोरिनेटेड लाईम. सर्जिकल सोल्युशन ऑफ क्लोरिनेटेड लाईम असते डॅकिन सोल्युशन. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. सर्जिकल सोल्युशन ऑफ क्लोरिनेटेड लाईम इज. तर आत्ताच इथे पाहिलं ना आपण, सर्जिकल सोल्युशन ऑफ क्लोरिनेटेड लाईम असते डॅकिन सोल्युशन. कोणत्या ऑप्शनमध्ये आहे? तर ऑप्शन सी मध्ये आहे. ऑप्शन सी विल बी युअर करेक्ट आन्सर. डॅकिन सोल्युशन इज सर्जिकल सोल्युशन ऑफ क्लोरिनेटेड लाईम. लायसॉल काय आहे? तर क्रेसॉल विथ सोप सोल्युशन असते ना लायसॉल. क्रेसॉल विथ सोप सोल्युशन इज लायसॉल. व्हॉट इज युसॉल? तर युसॉल असते क्लोरिनेटेड लाईम अँड बोरिक ॲसिड सोल्युशन. हा सुद्धा क्वेश्चन खूप वेळा एक्झामला रिपीट होतो. क्लोरिनेटेड लाईम अँड बोरिक ॲसिड सोल्युशन असते युसॉल. याला आणखी काय म्हणतात? तर एडिनबर्ग युनिव्हर्सिटी सोल्युशन. एडिनबर्ग युनिव्हर्सिटी सोल्युशन असते युसॉल क्लोरिनेटेड लाईम प्लस बोरिक ॲसिड सोल्युशन. देन व्हॉट इज लुगॉल सोल्युशन? तर हे असते तुमचं ॲक्वस आयोडीन सोल्युशन. 5% आयोडीन अँड 10% पोटॅशियम आयोडाईड असते लुगॉल सोल्युशन. हे सर्व क्वेश्चन्स आत्तापर्यंत विचारण्यात आलेले क्वेश्चन्स आहेत. ठीक आहे, 5% आयोडीन अँड 10% पोटॅशियम आयोडाईड इज लुगॉल सोल्युशन. हे असते ॲक्वस आयोडीन सोल्युशन. त्यानंतर वीक आयोडीन सोल्युशन काय असते? तर याला म्हणतात आयोडीन टिंक्चर. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. टॅल्क इज अ प्युरिफाईड नॅचरल. टिटॅनियम डायऑक्साईड, मॅग्नेशियम सिलिकेट, मॅग्नेशियम ट्रायसिलिकेट, कॅल्शियम सल्फेट. काय असते टॅल्क? टॅल्कचा क्वेश्चन सुद्धा खूप वेळा एक्झामला रिपीट होतो. तर टॅल्क असते प्युरिफाईड नॅचरल मॅग्नेशियम सिलिकेट. ऑप्शन बी. केमिकल फॉर्म्युला सुद्धा खूप वेळा विचारण्यात येतो. काय असतो? 3MgO4SiO2H2O. ठीक आहे, केमिकली टॅल्क असते हायड्रेटेड मॅग्नेशियम सिलिकेट. टॅल्कचा यूज काय असतो? तर ग्लायडंट असते ना टॅल्क, ग्लायडंट. देन दी सॉफ्टेस्ट मिनरल इज नोन ॲज. कोणतं असते? सॉफ्टेस्ट मिनरल. तर हे सुद्धा असते टॅल्क. टिटॅनियम डायऑक्साईड काय आहे? टिटॅनियम डायऑक्साईड तर ओपेसिफाईंग एजंट असते टिटॅनियम डायऑक्साईड. ओपेसिफाईंग एजंट यूज्ड इन सनस्क्रीन इज टिटॅनियम डायऑक्साईड. देन ॲन ओपेक कवरिंग एजंट यूज्ड इन ब्लीचेस. ॲन ओपेक कवरिंग एजंट यूज्ड इन ब्लीचेस. तर हे सुद्धा असते टिटॅनियम डायऑक्साईड. देन आणखी काय विचारण्यात येते टिटॅनियम डायऑक्साईडवर? तर टिटॅनियम डायऑक्साईड इज ॲसिड बाय. टिटॅनियम डायऑक्साईड इज ॲसिड बाय. कोणत्या टायट्रेशनचा यूज करतात यासाठी? तर कॉम्प्लेक्सोमेट्रिक टायट्रेशन. ठीक आहे, त्यानंतर मॅग्नेशियम ट्रायसिलिकेट काय आहे? तर हे अँटॅसिड आहे ना, अँटॅसिड असते मॅग्नेशियम ट्रायसिलिकेट. कॅल्शियम सल्फेट तर कॅल्शियम सल्फेट असते तुमचं जिप्सम. जिप्सम असते ना कॅल्शियम सल्फेट. जिप्सम असते कॅल्शियम सल्फेट डायहायड्रेट. कॅल्शियम सल्फेट डायहायड्रेट असते जिप्सम. आणि कॅल्शियम सल्फेट डायहायड्रेटला जिप्समला गरम केल्यावर भेटते प्लास्टर ऑफ पॅरिस. हे काय असते? कॅल्शियम सल्फेट हेमिहायड्रेट असते ना, कॅल्शियम सल्फेट हेमिहायड्रेट, प्लास्टर ऑफ पॅरिस. हे दोन्ही क्वेश्चन तुमच्या एक्झामिनेशनसाठी मोस्ट इम्पॉर्टंट आहेत. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. द यूज ऑफ झिंक सल्फेट इज ॲस्ट्रिंजंट, इमेटिक, लॅक्झेटिव्ह, नन. काय असते झिंक सल्फेट? तर ॲस्ट्रिंजंट असते ना, ऑप्शन ए. झिंक सल्फेटला आणखी काय म्हणतात? तर व्हाईट विट्रियॉल असते ना झिंक सल्फेट, व्हाईट विट्रियॉल. ठीक आहे, झिंक सल्फेट हेप्टाहायड्रेट असते ना, व्हाईट विट्रियॉल. यूज कशासाठी करतात? तर ॲस्ट्रिंजंट असते आणि अँटीसेप्टिक असते. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन. केमिकल फॉर्म्युला ऑफ टॅल्क इज. टॅल्कचा केमिकल फॉर्म्युला तर आत्ताच आपण प्रिव्हियस क्वेश्चनमध्ये पाहिला होता. 3MgO4SiO2H2O. कोणत्या ऑप्शनमध्ये आहे चेक करा. 3MgO2SiO2, 3MgO-SiO2, 3MgO3SiO2, 3MgO4SiO2. ऑप्शन डी विल बी युअर करेक्ट आन्सर. आपण पाहिलं होतं ना केमिकली टॅल्क इज हायड्रेटेड मॅग्नेशियम सिलिकेट. ग्लायडंट म्हणून याचा यूज करतात टॅबलेट मॅन्युफॅक्चरिंगमध्ये. त्यानंतर याचा डस्टिंग पावडर्समध्ये यूज करतात. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. द केमिकल फॉर्म्युला ऑफ क्लोरिनेटेड लाईम इज. क्लोरिनेटेड लाईमचा केमिकल फॉर्म्युला काय येईल? तर क्लोरिनेटेड लाईमला आणखी काय म्हणतात? तर ब्लिचिंग पावडर म्हणतात ना याला, ब्लिचिंग पावडर. केमिकल फॉर्म्युला
CaOCl ट्वाइस कोणत्या ऑप्शनमध्ये आहे? तर CaOCl ट्वाइस ऑप्शन सी विल बी युअर करेक्ट आन्सर. कॅल्शियम हायपोक्लोराइट असते ना, ब्लिचिंग पावडर, क्लोरिनेटेड लाईम, कशापासून तयार होते? तर आपण जेव्हा स्लेक्ट लाईममधून क्लोरीन गॅस पास करतो तेव्हा बनते कॅल्शियम हायपोक्लोराइट. स्लेक्ट लाईम काय असते? तर कॅल्शियम हायड्रॉक्साईड असते ना स्लेक्ट लाईम, यामधून जेव्हा क्लोरीन गॅस पास करतो तेव्हा भेटते CaOCl ट्वाइस, ब्लिचिंग पावडर, क्लोरिनेटेड लाईम, कॅल्शियम हायपोक्लोराइट. ठीक आहे. या रिॲक्शनवर सुद्धा खूप वेळा एक्झामला क्वेश्चन विचारण्यात येतो. ठीक आहे. आणि हे स्लेक्ट लाईम कशापासून बनते? तर जेव्हा क्विक लाईम जे असते कॅल्शियम ऑक्साईड, याला आपण पाण्यात गरम करतो तेव्हा भेटते स्लेक्ट लाईम कॅल्शियम हायड्रॉक्साईड. ठीक आहे. या दोन्ही रिॲक्शन तुमच्या एक्झामिनेशन पॉईंट ऑफ व्ह्यूने इम्पॉर्टंट आहेत. त्यानंतर कॅल्शियम क्लोराईड काय असते? तर हे इलेक्ट्रोलाइट रिप्लेनिशर आहे. कॅल्शियम कार्बोनेट CaCO3, तर हे नॉन सिस्टॅमिक अँटासिड आहे ना, काय म्हणतात याला? तर प्रेसिपिटेटेड चॉक. आणखी काय विचारण्यात येते यावर? तर मिल्क अल्कली सिंड्रोम इज कॉज्ड बाय, मिल्क अल्कली सिंड्रोम, तर हे सुद्धा असते कॅल्शियम कार्बोनेट. ठीक आहे. मिल्क अल्कली सिंड्रोम, देन बर्नेट सिंड्रोम, याला बर्नेट सिंड्रोम असे सुद्धा म्हणतात, बर्नेट सिंड्रोम. हे दोन्ही क्वेश्चन्स इम्पॉर्टंट आहेत तुमच्यासाठी. ठीक आहे. त्यानंतर NaHCO3, सोडियम बायकार्बोनेट, काय म्हणतात याला? बेकिंग सोडा. आणि बेकिंग सोड्याला जेव्हा आपण हीट करतो तेव्हा काय भेटते? वेन सोडियम बायकार्बोनेट इज हीटेड वी गेट सोडियम कार्बोनेट, जे असते वॉशिंग सोडा, सोडियम कार्बोनेट. आणि काय भेटेल? तर CO2 आणि H2O. सोडियम कार्बोनेट काय असते? वॉशिंग सोडा. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. झिंक ऑक्साईड विथ स्मॉल पोर्शन ऑफ फेरिक ऑक्साईड इज, मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. काय असते झिंक ऑक्साईड विथ स्मॉल पोर्शन ऑफ फेरिक ऑक्साईड? तर कॅलामाइन लोशन असते ना, कॅलामाइन असते. झिंक ऑक्साईड विथ स्मॉल पोर्शन ऑफ फेरिक ऑक्साईड ऑप्शन ए विल बी युअर करेक्ट आन्सर. कशासाठी यूज करतात कॅलामाइनचा? तर टॉपिकल प्रोटेक्टंट म्हणून यूज करतात अर्टिकॅरियामध्ये. ठीक आहे. त्यानंतर एक्झेमामध्ये सुद्धा याचा यूज करतात. आणखी सनबर्न्समध्ये याचा यूज करतात. त्यानंतर यावर आणखी एक क्वेश्चन विचारण्यात येतो. पिंक कलर ऑफ कॅलामाइन इज ड्यू टू, तर फेरिक ऑक्साईड. कॅलामाइनमध्ये झिंक ऑक्साईड असते 98% आणि फेरिक ऑक्साईड असते 2%. ठीक आहे. त्यानंतर कॅलामाइन लोशनच्या प्रिपरेशनमध्ये सोडियम सिट्रेटचा वापर करतात. सोडियम सिट्रेटचा वापर का करतात? तर ॲज ए बफरिंग एजंट. हा सोडियम सिट्रेटचा क्वेश्चनसुद्धा रिपीट होतो. In the preparation of calamine lotion, sodium citrate is used as a buffering agent to stabilize pH. ठीक आहे. त्यानंतर सोडियम सिट्रेटबद्दल आपण आणखी काय पाहिलं होतं? तर याचा अँटीकोॲग्युलंट म्हणून यूज करतात ना लॅबोरेटरीमध्ये. कशासाठी? टू प्रिव्हेंट क्लॉटिंग इन ब्लड सॅम्पल्स कलेक्टेड फॉर ट्रान्समिशन. हा सुद्धा प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहे. लॅबोरेटरीमध्ये जे ब्लड सॅम्पल्स कलेक्ट केले जातात त्यामध्ये अँटीकोॲग्युलंट म्हणून सोडियम सिट्रेटचा वापर करतात टू प्रिव्हेंट क्लॉटिंग. ठीक आहे. त्यानंतर झिंक ऑक्साईड काय आहे? तर याचं सिमेंटिंग मटेरियल म्हणून यूज करतात ना, सिमेंटिंग मटेरियल इन डेंटल प्रॅक्टिसेस असते झिंक ऑक्साईड. ठीक आहे. कॅलोमल काय आहे? तर मर्क्युरस क्लोराईड असते कॅलोमल. काय असते हे? तर कॅथॅर्टिक असते, कॅथॅर्टिक असते कॅलोमल. त्यानंतर व्हॉट इज कॅरेमल? तर आर्टिफिशियल कलर असतो ना कॅरेमल. कॅल्शियम ऑक्साईड काय आहे? तर क्विक लाईम आहे ना, क्विक लाईम इज कॅल्शियम ऑक्साईड. प्रिव्हियस क्वेश्चनमध्ये आपण पाहिलं होतं ना, कॅल्शियम ऑक्साईडमध्ये पाणी मिक्स करून त्याला गरम केल्यावर काय भेटते? तर कॅल्शियम हायड्रॉक्साईड. काय असते कॅल्शियम हायड्रॉक्साईड? तर स्लेक्ट लाईम. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. ए सलाइन पर्गेटिव्ह इज मॅग्नेशियम क्लोराईड, सोडियम क्लोराईड, अमोनियम क्लोराईड, मॅग्नेशियम सल्फेट. सलाइन पर्गेटिव्ह, तर सलाइन पर्गेटिव्ह मॅग्नेशियम सल्फेट ऑप्शन डी. काय म्हणतात याला? इप्सम सॉल्ट बोलतात ना मॅग्नेशियम सल्फेटला. काय असते? MgSO4 7H2O. मॅग्नेशियम सल्फेट हेप्टाहायड्रेट. हे असते सलाइन पर्गेटिव्ह. टेस्ट कशी असते याची? प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहे. टेस्ट ऑफ मॅग्नेशियम सल्फेट, तर सलाइन अँड बिटर, सलाइन अँड बिटर टेस्ट असते याची. त्यानंतर बेरियम अँड लेड पॉयझनिंगमध्ये कसला यूज करतात? हा सुद्धा प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहे. सलाइन कॅथॅर्टिक यूज्ड इन बेरियम अँड लेड पॉयझनिंग इज मॅग्नेशियम सल्फेट. त्यानंतर सोडियम क्लोराईड काय आहे?
तर हे इलेक्ट्रोलाइट रिप्लेनिशर आहे. नॉर्मल सलाइन कंटेन्स 0.9% सोडियम क्लोराईड. अमोनियम क्लोराईड काय असते, तर हे सिस्टॅमिक ॲसिडिफायर आहे ना. डायुरेटिक म्हणून सुद्धा याचा यूज करतात, एक्सपेक्टोरंट म्हणून याचा यूज केला जातो. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. लाईट कॅओलिन इज ए प्रिझर्वेटिव्ह, इमल्सिफाइंग एजंट, सस्पेंडिंग एजंट, फ्लेवरिंग एजंट. लाईट कॅओलिन काय आहे, तर सस्पेंडिंग एजंट, ऑप्शन सी. आणखी कशासाठी याचा यूज करतात, तर इट इज ऑल्सो यूज्ड ॲज अन ॲड्झॉर्बंट अँड फिल्टरिंग एड. सस्पेंडिंग एजंट्समध्ये आणखी काय येते, तर यामध्ये लाईट कॅओलिन येते, ट्रगाकांत येते, बेंटोनाइट येते. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. हेवी कॅओलिन इज यूज्ड इन द प्रिपरेशन ऑफ डेंटिफ्रिसेस, पोल्टाईस, डस्टिंग पावडर्स, ऑल. हेवी कॅओलिन तर पोल्टाईसच्या प्रिपरेशनसाठी यूज करतात याचा, पोल्टाईस प्रिपरेशनमध्ये. ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर. काय म्हणतात हेवी कॅओलिनला, सिनोनिम काय आहे याचं, तर चायना क्ले. चायना क्ले असते हेवी कॅओलिन. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. द ड्रग दॅट यूज्ड ॲज बोथ अँटॅसिड अँड लॅक्झेटिव्ह. यापैकी कोणतं अँटॅसिड आणि लॅक्झेटिव्ह दोन्ही म्हणून यूज केलं जाते. मॅग्नेशियम सल्फेट, मॅग्नेशियम क्लोराईड, मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड, सोडियम सल्फेट. यूज्ड ॲज बोथ अँटॅसिड अँड लॅक्झेटिव्ह. तर हे मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड असते ना, ऑप्शन सी येईल तुमचं करेक्ट आन्सर. आपण पाहिलं होतं ना, मिल्क ऑफ मॅग्नेशिया कंटेन्स 7.5% मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड. ऑस्मोटिक पर्गेटिव्ह असते मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड. ठीक आहे. मॅग्नेशियम सल्फेट काय आहे, तर आत्ताच पाहिलं आपण, इप्सम सॉल्ट असते ना मॅग्नेशियम सल्फेट. सलाइन कॅथेटेक म्हणून याचा यूज करतात. त्यानंतर बेरियम आणि लेड पॉयझनिंगमध्ये सुद्धा याचा यूज करतात. त्यानंतर आता तुम्ही मला सांगाल यापैकी कोणतं आहे ग्लॉबर्स सॉल्ट. ग्लॉबर्स सॉल्ट कोणतं आहे यापैकी, तर सोडियम सल्फेट असते ना ग्लॉबर्स सॉल्ट. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. दी ड्रग यूज टू ट्रीट सिस्टेमिक ॲसिडोसिस. कसला यूज करतात टू ट्रीट सिस्टेमिक ॲसिडोसिस. मॅग्नेशियम ऑक्साईड, मॅग्नेशियम कार्बोनेट, कॅल्शियम कार्बोनेट, सोडियम बायकार्बोनेट. कसला यूज करतात टू ट्रीट सिस्टेमिक ॲसिडोसिस, तर सोडियम बायकार्बोनेट काय आहे, तर सिस्टेमिक अँटॅसिड आहे ना, याचाच यूज करतात टू ट्रीट सिस्टेमिक ॲसिडोसिस. ऑप्शन डी. काय म्हणतात याला, तर बेकिंग सोडा असतो ना. आणि आपण पाहिलं होतं ना, जेव्हा सोडियम बायकार्बोनेट बेकिंग सोडा आपण जेव्हा हिट करतो तेव्हा आपल्याला भेटते वॉशिंग सोडा Na2CO3 प्लस CO2 प्लस H2O. इथे 2 सोडियम आहेत, सो इथे सुद्धा 2 सोडियम येतील. हायड्रोजन 2 आहेत, इथे सुद्धा हायड्रोजन 2 आहेत. कार्बन 2 आहेत, इथे सुद्धा 1-2 कार्बन आहेत. ऑक्सिजन 6 आहेत, इथे सुद्धा 3 आणि 2 5 आणि 1 6 ऑक्सिजन आहेत. ठीक आहे. त्यानंतर मॅग्नेशियम ऑक्साईड काय आहे, तर हे सुद्धा अँटॅसिड आहे. कॅल्शियम कार्बोनेट प्रेसिपिटेटेड चॉक, नॉन सिस्टेमिक अँटॅसिड आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रेसिपिटेटेड चॉक इज, तर आत्ताच आपण इथे पाहिलं ना, प्रेसिपिटेटेड चॉक काय असते, कॅल्शियम कार्बोनेट. कोणत्या ऑप्शनमध्ये आहे, तर ऑप्शन एमध्ये आहे कॅल्शियम कार्बोनेट. ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर. नॉन सिस्टेमिक अँटॅसिड आहे ना कॅल्शियम कार्बोनेट. आता तुम्ही मला सांगाल कॅल्शियम ऑक्साईड काय आहे, तर क्विक लाईम आहे ना कॅल्शियम ऑक्साईड. क्विक लाईमला कॅल्शियम ऑक्साईडला पाण्यामध्ये मिक्स करून गरम केल्यावर काय भेटते, तर स्लेक्ट लाईम भेटेल ना. कॅल्शियम हायड्रॉक्साईड काय असते हे, तर स्लेक्ट लाईम. आणि जेव्हा आपण या कॅल्शियम हायड्रॉक्साईडमधून स्लेक्ट लाईममधून CO2 गॅस पास करतो, कार्बन डायऑक्साईड गॅस पास करतो, तेव्हा आपल्याला भेटेल कॅल्शियम कार्बोनेट. लाईमस्टोन असते, प्रेसिपिटेट चॉक असते, कॅल्शियम कार्बोनेट. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. pH is defined as negative logarithm of hydrogen ion concentration, negative logarithm of hydroxyl ion concentrations, negative logarithm of chloride ion concentration, negative logarithm of oxygen ion concentration. काय असते pH, तर pH म्हणजे नेगेटिव्ह लॉगॅरिथम ऑफ हायड्रोजन आयन कॉन्सन्ट्रेशन असते ना. ऑप्शन ए. द अँटॅसिड दॅट कॉजेस कॉन्स्टिपेशन इज. यापैकी कोणत्या अँटॅसिड कॉज करेल कॉन्स्टिपेशन, तर आपण पाहिलं होतं ना, जे ॲल्युमिनियम अँटॅसिड्स असतात ते कॉन्स्टिपेशन कॉज करतात आणि जे मॅग्नेशियम अँटॅसिड्स असतात ते डायरिया कॉज करतात. इथे कॉन्स्टिपेशन विचारले, सो ॲल्युमिनियम अँटॅसिड्स. ऑप्शन सी येईल तुमचं करेक्ट आन्सर. ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड कॉजेस कॉन्स्टिपेशन. NaHCO3 काय आहे, सोडियम बायकार्बोनेट, बेकिंग सोडा.
आणि बेकिंग सोडाला बनवण्यासाठी कसली गरज असते, तर सोडियम क्लोराईड आणि सोडियम हायड्रॉक्साईडची गरज असते फॉर द प्रिपरेशन ऑफ सोडियम बायकार्बोनेट बेकिंग सोडा. सोडियम हायड्रॉक्साईड काय असते, तर कॉस्टिक सोडा असतो ना, आणि सोडियम बायकार्बोनेटला हिट केल्यावर आपल्याला भेटते वॉशिंग सोडा. सोडियम कार्बोनेट आणि कार्बन डायऑक्साईड आणि वॉटर. ठीक आहे. मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड काय आहे, तर आपण प्रिव्हियस क्वेश्चनमध्ये पाहिलं होतं ना, कोणाचा यूज करतात ॲज ए लॅक्झेटिव्ह अँड अँटॅसिड, तर मॅग्नेशियम हायड्रॉक्साईडबद्दल बोललो होतो ना आपण. ऑस्मोटिक पर्गेटिव्ह असते. मिल्क ऑफ मॅग्नेशिया कंटेन 7.5% मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड. इथे सुद्धा आपण पाहिलं ना, मॅग्नेशियम अँटॅसिड कॉजेस डायरिया. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. विच ऑफ द फॉलोइंग इज ए स्ट्रॉंग बेस, यापैकी कोणता आहे स्ट्रॉंग बेस. अमोनियम हायड्रॉक्साईड, सोडियम बायकार्बोनेट, हे काय असते C6H5NH2, तर हे ॲनिलिन असते. ॲनिलिन C6H5NH2. NaOH सोडियम हायड्रॉक्साईड कॉस्टिक सोडा. काय येईल यापैकी स्ट्रॉंग बेस, तर सोडियम हायड्रॉक्साईड असते ना स्ट्रॉंग बेस. ऑप्शन डी येईल तुमचं करेक्ट आन्सर. ठीक आहे. तर हे सर्व क्वेश्चन्स तुमच्या अपकमिंग FDA आणि RRB एक्झामिनेशनसाठी मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत. यामध्ये प्रिव्हियस इयर क्वेश्चन्ससुद्धा इन्क्लूड आहेत. सो इम्पॉर्टंट क्वेश्चन्स असणार आहेत तुमच्या एक्झामिनेशन पॉईंट ऑफ व्ह्यूने. ठीक आहे. तर या व्हिडिओत इतकंच. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये असेच काही महत्त्वाचे क्वेश्चन्स घेऊन. टिल देन डू लाईक, शेअर, कमेंट अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. थँक्यू.